गई इंदिये सुखाये जोगे वेदे कसाय नाणेय संजम दंसन लेसा भविया सम्मत सन्नी आहारे गुणजीवा पज्यती पाना सन्नाय मग्गणा ओय उव ओगो वियकमसो विसंतु परुवणा भणिया छाणाविय पज्जाविय चाय कुलकोडी संजू आसवे गहना दियेन भणिया कमेन 24 ठाणानी. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांगो श्रुतदेवी की जय. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. 24 ठाण चर्चा आपण बघतो आहे आणि या चर्चा अंतर्गत आमचं प्रकरण ध्यानाचं सुरू आहे. ध्यान 4 प्रकारचं ध्यान प्रामुख्याने सांगितलेलं आहे. आर्त, रौद्र, धर्म आणि शुक्ल. यापैकी 2 ध्यान ही संसाराला कारणीभूत आहे आणि 2 ध्यान ही मोक्षाला हेतुभूत म्हटली जाणार आहे. धर्मध्यान हे जीवनामध्ये ज्या वेळेला सम्यक दर्शनाची प्राप्ती होते त्यावेळेला धर्मध्यानाची सुरुवात आहे. परंतु परतही यामध्ये लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की 4थं गुणस्थान प्राप्त होण्याच्या पूर्वी सुद्धा या जीवाला स्वतःच्या आत्मस्वरूपाचा बोध व्हायला हवा. मी कोण याची शाब्दिक प्रतीती जीवनात असायलाच हवी. मी परमात्मा आहे आणि परमात्मा पर्यायी मध्ये बनू शकतो हा अकाट्य जीवनातील विश्वासच त्याला स्वानुभूतीमध्ये रममाण करायला लावू शकतो. जोपर्यंत स्वतःच्या आत्मतत्वावर विश्वास नाही, मी आत्मा आहे, मी शुद्ध आहे, मी चैतन्य स्वभावी आहे, मी सिद्ध बनू शकतो, अशा प्रकारचा जोपर्यंत आत्मविश्वास जीवनात नाही तोपर्यंत आम्हाला धर्मध्यान खऱ्या अर्थाने सुरू होत नाही. हा विश्वास सर्वप्रथम निर्माण झाला पाहिजे. ज्ञानाच्या माध्यमातून शहानिशा करून आपल्या आत्मतत्वाचं स्वरूप त्यांनी बघून त्यावर श्रद्धा करणं आणि श्रद्धा इतकी प्रगाढ, निशंक, कोणत्याही तऱ्हेने विचलित न होणारी अशी प्रगाढ श्रद्धा जीवनात झाली आणि त्यामध्ये उद्यम केला, त्यामध्ये तल्लीनता कशी साधता येईल हा विचार केला, त्याचाच वारंवार अभ्यास केला. त्यावेळेला कुठे प्रत्यक्ष पर्यायीमध्ये धर्मध्यान अवतरित होणार आहे आणि धर्मध्यानाचं अवतरण होण्यासाठी आम्हाला सतत जागरूक राहावं लागतं. याचं कारण असं की सम्यक दर्शनाची प्राप्ती जागृत अवस्थेत होते, सुप्त अवस्थेत होत नाही. म्हणून सतत जागरण याचा अर्थ अंतरंगामधला मी कोण आहे, मला काय प्राप्त करायचं आहे हा निरंतर ध्यास जीवनात असावा लागतो. झोपेमध्ये प्रगाढ झोपेत जरी कुणी विचारलं तर तू कोण आहे, याचं उत्तर स्वयंस्फूर्त अंतरंगातून मी आत्मा आहे, परमात्मा आहे, मला परमात्मा पर्यायी मध्ये प्रगट करायचं आहे हे असावं लागेल. अशी ही धर्मध्यानाची भूमिका आमच्या जीवनात आम्हाला आता तरी दृढ करायची आहे, जेणेकरून निकटच्या काळात आम्हाला सम्यक दर्शनाची प्राप्ती होऊ शकेल. धर्मध्यानाचा चार्ट आम्ही बघतो आहे. काल आम्ही 5 प्रकारचं ध्यान बघितलं. त्यामध्ये 4 प्रकारचं रौद्र ध्यान आणि निदान नावाचं आर्तध्यान, अशा या आर्तध्यानाची एका आणि रौद्र ध्यानाची 4 ची चर्चा केली. त्याच्या आधी पहिल्यांदा 3 धर्मध्यान आम्ही बघितले होते की जे 6व्या गुणस्थानापर्यंत आहे आणि आता धर्मध्यानाचा चार्ट आम्हाला बघायचा आहे. धर्मध्यान 4थ्या गुणस्थानात सुरू होतं.
होताना सुरू होताना तर चौथ्या गुणस्थानात आहे, पण यदा कदाचित त्याला प्रथमोपशम सम्यक्त्वाची सर्वप्रथम प्राप्ती झाली. सगळ्यात पहिल्यांदा सम्यक दर्शन जे होणार आहे ते प्रथमोपशम सम्यक दर्शनच होऊ शकतं. धर्माची सुरुवात औपशमिक भावापासूनच होणार आहे. काही कसे अगदी निश्चयाने तो आम्हाला एकांताने तशा प्रकारचा नियम लावायचा आहे. प्रथमोपशम सम्यक्त्व झालं. या कालखंडामध्ये सम्यक्त्वाचे मिथ्यात्वाचे 3 विभाग पडले. काही भाग मिथ्यात्व रूप राहिला, काही सम्यक मिथ्यात्व आणि काही सम्यक प्रकृती रूप परिणमला. मग आता जी प्रकृती मिथ्यात्वाची सम्यक मिथ्यात्व रूप झालेली आहे, चौथ्या गुणस्थानात जर तिचा उदय आला तर त्या जीवाचं गुणस्थान तिसरं होतं. सम्यक मिथ्यात्व मिश्र रूप होऊ शकतं. जर त्याला अनंतानुबंधीचा उदय आला तर दुसरं गुणस्थान होईल. मिथ्यात्वाचा उदय आला तर पहिलं गुणस्थान होईल. पहिल्या गुणस्थानात आल्यावर वापस अंतर्मुहूर्त काल पर्यंत त्याला सम्यक दर्शनाचा चान्स नाही. तो मिथ्यात्वातच राहणार आहे अंतर्मुहूर्तापर्यंत. आणि त्यानंतर त्याला जर झालं तर क्षयोपक्षमिक सम्यक्त्व होऊ शकतं. त्याला लगेचच प्रथमोपशम सम्यक्त्व होऊ शकत नाही. कारण काय आहे? त्याला लगेचच प्रथमोपशम सम्यक्त्वाची प्राप्ती का नाही होत बा? काय उत्तर राहील? कारण प्रथमोपशम सम्यक्त्व एकदा प्राप्त झाल्यानंतर परत जीवाला प्राप्त करायचं असेल तर त्याचं अंतर आहे पल्ल्याच्या असंख्यात भाग प्रमाण. तेवढा काळपर्यंत त्याला प्रथमोपशम सम्यक्त्वाची प्राप्ती होऊ शकत नाही. प्रथमोपशमासाठी अनेक कंडिशन आहे. तो पर्याप्तक पाहिजे, तो गर्भज पाहिजे किंवा उपपात जन्म व्हायला पाहिजे. त्याप्रमाणे ही एक बाजू आहे की एकदा त्याला प्रथमोपशम सम्यक्त्व प्राप्त झाल्यावर परत त्याला प्रथमोपशम सम्यक्त्व पाहिजे असेल तर त्यासाठी पल्ल्याच्या असंख्यात भाग प्रमाण काल व्यतीत व्हावा लागतो. म्हणून परत त्याला सम्यक दर्शन होईल, पण ते क्षयोपशमिक होईल, औपशमिक होऊ शकत नाही. म्हणजे एका भवात, समजा आमचा भाव आहे समजा आता 70 वर्षाचा 80 वर्षाचा, या भवात त्या जीवाला किती वेळेला प्रथमोपशम होऊ शकेल? तर फक्त एकदा. परत त्याला होणं नाही या भवात. कारण 80 वर्ष म्हणजे अगदीच खूप स्थूल आकडा झाला. हा तर पल्ल्याच्या असंख्यात भाग प्रमाण त्यानंतर होऊ शकतं. म्हणून अशा प्रकारे हे सम्यक्त्व त्याला प्राप्त होईल. आणि सम्यक्त्व प्राप्त झाल्यानंतर यदा कदाचित तो तिसऱ्या गुणस्थानात आला तर त्यालाही तिथे धर्मध्यान असू शकतं. पहिल्या गुणस्थानात गेला तर आर्तरौद्रच होईल. दुसऱ्या गुणस्थानातही गेला तर आर्तरौद्र ध्यान राहील. पण तिसऱ्या गुणस्थानात जर तो गेला तर त्याला धर्मध्यान असू शकतं. पहिलं आज्ञाविचय. अशा प्रकारे आज्ञाविचयाशी संबंधित किंवा धर्मध्यानाशी संबंधित ही सम्यक्त्वाची मीमांसा आपण पाहिली. आता चार्ट पाहूया धर्मध्यानाचा. गती किती राहतील? धर्मध्यान किती गतीतील जीवांना होऊ शकतं? चारही गतीतील जीवांना. कारण चारही गतीमध्ये जीव कसे आहे तर संज्ञी पंचेंद्रिय आहे. आत्मतत्वाविषयी ते विचार करू शकतात. सम्यक दर्शन प्राप्त करण्याची योग्यता चतुर्गतीतील जीवांना आहे. कोणतं न कोणतं सम्यक्त्व ते प्राप्त करू शकतात. समूर्छन जीव असेल तर त्यांना सम्यक्त्वाची प्राप्ती होते की नाही होत? समूर्छन संज्ञी पंचेंद्रिय एखादा जीव आहे, त्याला सम्यक दर्शनाची प्राप्ती त्या भवात तिर्यंच पर्यायीत होऊ शकते का? उत्तर अपेक्षित आहे. चुकलं उत्तर तरीही चालणार आहे.
तो जर समूर्छन जीव असेल, संज्ञी पंचेंद्रिय असेल, तर त्याला प्रथमोपशम सम्यक्त्व होणार नाही. पण त्या जीवाला क्षायोपक्षमिक सम्यक्त्व होऊ शकतं. आणि क्षायोपक्षमिक सम्यक्त्व होण्यापूर्वी त्याला प्रथमोपशम सम्यक्त्व कधी ना कधी झालेलं आहे. त्याच्या सत्तेमध्ये तीनही मिथ्या दर्शन मोहनीयाच्या प्रकृती विद्यमान आहे. प्रकरण थोडं क्लिष्ट वाटत आहे का? तर सांगायचा मुद्दा, चारही गतीतील संज्ञी पंचेंद्रिय जीवांना सम्यक दर्शनाची प्राप्ती होऊ शकते. म्हणून धर्मध्यान त्या ठिकाणी असू शकतं. म्हणून धर्मध्यान किती गतीत आहे? तर चारही गतीतील संज्ञी पंचेंद्रिय जीवांना आहे. संज्ञी पंचेंद्रिय, तीन गतीतील जीव तर संज्ञी पंचेंद्रियच आहे. प्रश्न फक्त तिर्यंच गतीचा आहे. तिर्यंच गतीमध्ये जो संज्ञी पंचेंद्रिय जीव असेल त्याला सम्यक दर्शनाची प्राप्ती होऊ शकते. अनुषंगाने प्रश्न, महावीर स्वामींच्या जीवाला सिंहाच्या पर्यायीत कोणत्या सम्यक्त्वाची प्राप्ती झाली असेल? आपण लावतो की त्यांना सम्यक दर्शनाची प्राप्ती सिंहाच्या पर्यायीत झाली महावीर स्वामींना. त्यावेळेला त्यांचं ते सम्यक्त्व कोणतं असेल? त्यांना त्यावेळेला औपशमिक प्रथमोपशम सम्यक्त्वाची प्राप्ती झालेली आहे. सर्वप्रथम सम्यक दर्शनाची प्राप्ती सिंह पर्यायीत, कारण सिंह गर्भज आहे. त्यामुळे त्या ठिकाणी त्याला अशा प्रकारे सिंहाच्या पर्यायीमध्ये सम्यक दर्शनाची प्राप्ती झालेली आहे. गतीचा प्रश्न निघाला. आता इंद्रिय, धर्मध्यान किती इंद्रिय वाल्यांना होऊ शकेल? पाचही इंद्रिय ज्यांना आहे त्यांना धर्मध्यान असू शकतं. काय मध्ये? त्रसकायिक जीवांनाच. कारण पंचेंद्रिय पाहिजे. पंचेंद्रिय पाहिजे म्हणजे त्रस काय आली, म्हणून त्रसकायिक जीवांना धर्मध्यान राहील. नंतर योग, योग किती राहील? धर्मध्यान असताना योग किती राहू शकतात? धर्मध्यान 3 पासून 7 पर्यंतच्या गुणस्थानात धर्मध्यान आहे. आता 3 पासून 7 पर्यंतच्या गुणस्थानात योग लावायचे आपल्याला. तर 4 मनाचे आहे, कारण संज्ञी पंचेंद्रिय आहे तो, म्हणून 4 मनाचे आहे, 4 वचनाचे आहे. चतुर्गतीतीलही जीव आहे, म्हणून औदारिक मिश्र आणि औदारिक वैक्रियक आणि वैक्रियक मिश्र हे राहील. कारमान राहील. इथपर्यंत तर काही प्रश्न नाही आहे. परंतु हा जीव अशा प्रकारचा योगवाला आहारक मिश्रचा देखील बंध करू शकतो आणि त्याला आहारक पुतळा पण निघू शकण्याची योग्यता असू शकते. म्हणून धर्मध्यान असताना हेही योग संभवनीय आहे आणि म्हणून त्यांना कायेचे 7ही योग आहे, म्हणजे एकूण 15 पण योग धर्मध्यान असताना संभवणार आहे. परत लक्षात घ्या की या ठिकाणी तर 3ऱ्या पासून 7व्या पर्यंतचे गुणस्थान आहे आणि आहारक द्विक याचा बंध 7व्यात होतो. जेव्हा उपयोग केला जातो त्यावेळेला 6वं गुणस्थान आहे. 6व्या गुणस्थानात आहारक काय योग आणि आहारक मिश्र काय योग असताना धर्मध्यान असू शकतं आहे आणि म्हणून त्या ठिकाणी धर्मध्यानामध्ये 7ही योग बनतात. नंतर वेद, वेद 3ही प्रकारचे वेद राहू शकतात, कारण कोणताही वेद आला तरी संयम धारण करण्यात अडथळा नाही. फक्त द्रव्यवेद पुरुषवेद पाहिजे मुनिव्रत धारण करण्यासाठी. भाववेद मात्र कोणताही असू शकतो, भाववेदाला अडसर नाही. कषाय, कषायामध्ये आता धर्मध्यान आहे. धर्मध्यान आहे 3ऱ्या गुणस्थानापासून लावलेला आहे. त्यामुळे अनंतानुबंधी 4ची चौकडी कमी केली, कारण अनंतानुबंधीची बंध विच्छुत्ती
ही दुसऱ्या गुणस्थानात आहे. पहिल्या गुणस्थानात एकूण 16 प्रकृतींची बंधविच्छुत्ती आहे आणि दुसऱ्या गुणस्थानातला जीव 25 कर्म प्रकृतींची बंधविच्छुत्ती करतो. त्या 25 मध्ये अनंतानुबंधी 4 नीच गोत्र, तिर्यंच गती, तिर्यंच गत्यानुपूर्वी अशा प्रकारच्या 25 प्रकृती आहे. शेवटचं संवहन सोडून 5 संवहन, शेवटचं संस्थान सोडून 4 संस्थान, अशा प्रकारचे 25 कर्म त्या ठिकाणी आता बांधल्या जातात, दुसऱ्यात बांधल्या जातात, पण तिसऱ्यापासून बांधल्या जात नाही. आणि धर्मध्यानाची गुणस्थानं तिसऱ्यापासून लावलेले आहे, त्यामुळे तिथे अनंतानुबंधीचा तिसऱ्या गुणस्थानात बंध नाही. म्हणून अनंतानुबंधी काय लावायची त्या ठिकाणी, तो कषाय कमी लावायचा. म्हणून अनंतानुबंधी सोडून बाकीचे 12 कषाय आणि नो कषाय असे 21 कषाय त्या ठिकाणी संभवनीय आहे. जर आम्ही 5वं गुणस्थान लावलं तर आम्हाला अप्रत्याख्यानावरण आणखी काढावं लागेल. 6वं गुणस्थान लावलं तर प्रत्याख्यानावरणही आम्हाला काढावं लागेल. मग 4 संज्वलन आणि नो कषाय एवढे कषाय तिथे राहतील अपेक्षेने पाहिलं तर. नंतर ज्ञानो किती राहतील. आता कुज्ञान तर त्यांच्या जीवनात राहणार नाही, कारण धर्मध्यान जीवनात आलेलं आहे, 3रं गुणस्थान आहे. त्यामुळे आता 3ऱ्यापासून 7व्यापर्यंत आम्हाला सुज्ञान त्या ठिकाणी लावावे लागेल. 3ऱ्यात लावताना मिश्र ज्ञान लावायचं, पण समजा आम्हाला बाकी पुढची लावायची आहे तर मती, श्रुत, अवधी आणि मनपर्यय ज्ञान 4 ज्ञान आम्हाला लावता येतात धर्मध्यानामध्ये. नंतर संयमाच्या अपेक्षेने बघितलं तर संयम असंयम पण धर्मध्यानात असू शकतो, कारण 3ऱ्या 4थ्या गुणस्थानात जीव असंयमी आहे, 5व्यामध्ये देश संयमी आहे, 6व्यामध्ये सामायिक छेदोपस्थापना आणि परिहार विशुद्धी अशा प्रकारचं संयम त्यांना राहू शकतं, आणि 7व्यामध्ये आता एवढेच संयम त्यांना राहील. म्हणून सामायिक छेदोपस्थापना, परिहार विशुद्धी हे 6व्या 7व्या गुणस्थानाच्या अपेक्षेने आणि असंयम आणि देश संयम 4थ्या आणि 5व्या गुणस्थानाच्या अपेक्षेने असे संयम भाव 7-5 त्यांना राहतील. 2 कोणते राहणार नाही तर सूक्ष्म सांप्रदाय आणि यथाख्यात हे 2 संयम धर्मध्यानात राहणार नाही. नंतर दर्शनाच्या बाबतीत चक्षु, अचक्षु आणि अवधी दर्शन राहील, केवळ दर्शन तिथे असणार नाही. लेशेच्या बाबतीत जर लावलं तर कृष्ण, नील, कापोत आणि पीत, पद्म आणि शुक्ल. आता ह्या लेशा लावत असताना मनुष्य गतीमधल्या किंवा तिर्यंच गतीमधल्या लावल्या तर आम्हाला पीत, पद्म, शुक्ल लावावे लागतात. नरकाच्या अपेक्षेने कृष्ण, नील आणि कापोत लेशा लावावी लागते, आणि देवांच्या अपेक्षेने लावली तर पीत, पद्म आणि शुक्ल. मनुष्याच्या अपेक्षेने साही लावता येतात, तरी अशा प्रकारच्या त्या ठिकाणी भाव राहील. नंतर तो भव्य आहे की अभव्य आहे, आता एकच उरलेला आहे, भव्यच असणार आहे. तो धर्मध्यान आलेला आहे, म्हणजे स्वरूपाची अनुभूती झालेली आहे, आत्मप्रतीती झालेली आहे, म्हणजे तो भव्यच आहे. नंतर सम्यक्त्वामध्ये 3ऱ्या गुणस्थानापासून लावायचं आहे, त्यामुळे मिश्र लावावं लागेल आणि सम्यक्त्वाचे 3 भेद लावावे लागतील. कोणते? औपशमिक, क्षायोपशमिक आणि क्षायिक अशा प्रकारचे 4 सम्यक्त्व त्या ठिकाणी राहतील. सासादन किंवा मिथ्यात्व हे 2 सम्यक्त्व तिथे राहणार नाही. नंतर संज्ञा, तर संज्ञा 4ही संज्ञा आहेत जीवनात. 7व्यात समजा गेला धर्मध्यान असेल तर आहार संज्ञा कमी करायची, 1 संज्ञा कमी होऊ शकते. सामान्य कथनात 4ही लावायच्या, 7व्यात 1 कमी करायची आणि बाकीच्या संज्ञा तर जीवनात आहेच. आहारक आहे की अनाहारक आहे हा प्रश्न विचारताना 3ऱ्या गुणस्थानाच्या अपेक्षेने तो अनाहारकच असणार आहे. 3ऱ्या गुणस्थानात मरण नाही. 4थ्या गुणस्थानाच्या अपेक्षेने तो आहारक आणि आहारक किंवा अनाहारक असू शकणार आहे. आणि 5
आणि 6 आणि 7 या अपेक्षेने जर विचार केला तर तो जीव आहारकच असणार आहे. थोडा अजूनही फरक करू शकतो. 7व्या गुणस्थानात जर आहारक पुतळा त्यांचा 6व्या गुणस्थानात निघत असेल, 6व्यात त्यांनी आधी वृद्धी प्राप्त केली आहे आणि निघत असेल तर त्या पुतळ्याच्या अपेक्षेने अनारकपणा घटित होतो. तशा तऱ्हेने आहारकपणाची आणि अनारकपणाची व्यवस्था लावायची. परत पहा की 3ऱ्या गुणस्थानात मरण नाही म्हणून तो तिथे अनारकच राहणार आहे. 4थ्यामध्ये मरण संभवनीय आहे म्हणून तो आहारक किंवा अनारक दोन्ही असू शकणार आहे. 5 मध्ये आता जरी त्या ठिकाणी 5व्या गुणस्थानात मरण आहे असं उपचाराने म्हणतो तरी गुणस्थान 4थं होतं म्हणून 5व्या मध्ये तो जीव शेवटच्या क्षणापर्यंत आहारक आहे. 6व्या गुणस्थानात जर त्यांनी 7व्या मध्ये आहारक द्विकचा बंध केला असेल आणि 6व्या गुणस्थानात जर त्याचा आहारक पुतळा निघाला तर त्या अपेक्षेने तो तेवढा वेळपर्यंत अनारक अवस्था अनुभवू शकतो 3 समयात. तशा तऱ्हेने त्या ठिकाणी आहारक आणि अनारकपणा लावावा लागतो. गुणस्थान 3ऱ्यापासून 7व्या पर्यंतची गुणस्थानं आहे. जीव समास लावताना आता यामध्ये जीव समास आम्हाला बरेच कमी करावे लागतात. कोणते कमी होऊ शकतात? एकेंद्रिय संबंधी 14 पण जीव समास कमी होतील. द्विनिंद्रिया संबंधी कमी होईल, 3 इंद्रियाचे कमी होईल, चतुरेंद्रियाचे कमी होईल, असंज्ञी पंचेंद्रियाचे कमी होईल आणि संज्ञी पंचेंद्रिया संबंधी फक्त जीव समास राहील म्हणून एकच जीव समास राहील. संज्ञी पंचेंद्रिय फक्त 18 जीव समास आम्हाला कमी करावे लागतील. 14 एकेंद्रियाचे, द्विनिंद्रिय, 3 इंद्रिय, चतुरेंद्रिय आणि असंज्ञीचे 4 असे 18 कमी झाले आणि एक संज्ञी पंचेंद्रियाचं राहील. आणि नंतर पर्याप्ती तर आता त्या जीवाला 6 पर्याप्ती असणार आहे कारण तो संज्ञी पंचेंद्रिय जीव आहे. प्राण किती राहतील तर त्याला प्राण 10 राहणार आहे. संज्ञा 4 संज्ञा त्याला आहे. आता आहार संज्ञेचा विचार केला तेवढी आपण कमी करू शकतो. उपयोग पाहला तर 4 ज्ञानोपयोग आणि 3 दर्शनोपयोग राहील. ध्यान आता स्वकीय लावायचं. आज्ञा विषय पासून कोणतं धर्मध्यान संस्थान विषय पर्यंत जे लावायचं असेल आपल्याला ते पाहायचं. आश्रवामध्ये आता 5 मिथ्यात्व नाही आहे. नंतर अविरती पूर्ण विद्यमान आहे. कषायामध्ये 21 कषाय आणि योगामध्ये 15 योग असे मिळून 48 प्रकारांनी आश्रव होणार आहे. कारण धर्मध्यान आहे 3ऱ्यापासून गुणस्थान आहे. पहिल्याच गुणस्थानात फक्त मिथ्यात्वानी होणारा आश्रव आहे तो निघून गेलेला आहे. 2ऱ्या गुणस्थानात अनंतानुबंधी नाही तो कषाय कमी झालेला आहे पण अविरती मात्र असू शकतात म्हणून 12 प्रकारच्या अविरती लावून हे कथन केलेलं आहे. जाती अपेक्षेने पंचेंद्रियाच्या 26 लाख जाती आणि कुलाच्या अपेक्षेने 108 असे कुलकोटी 4 गती संबंधी अशा प्रकारचं धर्मध्यान आम्ही या ठिकाणी चार्ट त्याचा बघितलेला आहे. आता आज्ञा विषय धर्मध्यान कशाला म्हणतात? धर्मध्यान प्रामुख्याने धर्मध्यानामध्ये विचार कशा प्रकारचा असतो? ती व्यक्ती व्रतामध्ये दृढ असते. व्रत संयम जप याच्यामध्ये ती उत्सुक असते. त्याविषयी अनादर भाव तिच्या जीवनात असत नाही. 7 तत्वांना जाणण्याची आणि त्यामध्ये स्थिर राहण्याची अभिलाषा जीवनात असते. अशा प्रकारचा निरंतर जो काही त्याचा दृढ राहण्याचा संकल्प आहे हे म्हणजे धर्मध्यान आहे. आता हे धर्मध्यान 4 प्रकारचं आपण बघितलेलं आहे
पहिल्यांदा तर 2 बाह्य लावलं होतं आणि अभ्यंतर लावले होतं, ते तर आपण लावून झालं. आणि आता 4 प्रकारचं धर्मध्यान, आज्ञा विचय धर्मध्यान. तसं आपण याचं स्वरूप बघितलेलं आहे आज्ञा विचय मध्ये, की आज आमच्या जीवनात तीर्थंकर, गणधर किंवा ज्ञानी, श्रुतकेवली अशांचा विरह आहे आणि त्यामुळे तत्व तर अत्यंत सूक्ष्म आहे. अशा सूक्ष्म तत्वांना आम्हाला आमच्या क्षायोपक्षमिक ज्ञानाच्या माध्यमातून कधी काळी जाणणं कधी कधी असंभव आहे. त्यावेळेला जिनेंद्र भगवंतांनी जे काही सांगितलेलं आहे ते आम्हाला प्रमाण आहे. ते अन्यथावादी नाही, ते खोटं कथन करू शकत नाही, ते सर्वज्ञ आहे, म्हणून त्यांचं कथन परिपूर्ण आणि यथार्थच आहे. अशा प्रकारची श्रद्धा ठेवून जी काही आम्ही त्याच विचारांना मानतो ते आमचं आज्ञा विचय नावाचं धर्मध्यान आहे. ही व्याख्या आपण बघितलेली आहे आणि विस्तृत विवेचन पण याच्यावर बघितलेलं आहे. आता व्याख्या काय म्हणतात ती पहा. जिस ध्यान से सर्वज्ञ की आज्ञा को अग्रेसर करके पदार्थों का सम्यक प्रकार चिंतन किया जाता है, वह आज्ञा विचय धर्म ध्यान है. सर्वज्ञ देव की आज्ञा से जो कहा गया है वह मिथ्या नहीं है. का मिथ्या नाही? कारण त्यांचं ज्ञान परिपूर्ण ज्ञान आहे. जर ते परिपूर्ण जाणत आहे आणि कोणत्याही तऱ्हेचं भयाशा, स्नेह, लोभाष्ट्र अशा प्रकारचं कोणतंही प्रयोजन त्यांच्या जीवनात नाही, तर ते अन्यथा निरूपण करणार नाही. व्यक्ती खोटं का बोलतो याची कारण सांगताना रत्नकरण शावकाचार मध्ये समंत भद्राचार्यांनी ही कारिका ठेवली की भयाशा, स्नेह, लोभाष्ट्र 4 गोष्टींनी. भय वाटलं तर खोटं बोलतो, आशा असेल तर खोटं बोलतो, प्रीती असेल तर खोटं बोलतो आणि लोभ असेल तर व्यक्ती खोटं बोलतो. ही खोटं बोलण्याची कारण त्यांच्याजवळ विद्यमानच नाही आहे आणि ज्ञान परिपूर्ण आहे. त्यामुळे ते खोटं बोलण्याचा किंवा अयथार्थ कथन करण्याचा त्यांच्या जीवनात प्रश्नच नाही. म्हणून सर्वज्ञ भक्ति भगवान की आज्ञा में जो कहा है वह मिथ्या है. इस प्रकार वस्तु सूक्ष्म, अंतरित, दूरवर्ती पदार्थ का विचार करना. कारण वस्तु तत्व अत्यंत सूक्ष्म आहे. परमाणु आम्हाला इंद्रिय गोचर नाही, अनेक गोष्टी आम्हाला इंद्रिय गोचर नाही. आम्हाला धर्म द्रव्य, अधर्म द्रव्य हेही इंद्रिय गोचर नाही. आमच्यापासून दूरवर्ती पदार्थ आहे तो देखील आम्हाला इंद्रियांनी ज्ञात होऊ शकत नाही. जसं पर्वत आहे म्हणजे मेरू आहे किंवा अकृत्रिम चैत्यालय आहे, हे कितीतरी आमच्यापासून दूरवर्ती आहे, त्यांचं आम्हाला ज्ञान होऊ शकत नाही. अशा सूक्ष्म, दूरवर्ती, अंतरित पदार्थांचं ज्ञान आम्हाला होत नाही. म्हणून अशा यथार्थाला विषय करणं आज्ञा विचय नाम का पहिला धर्मध्यान है. सूक्ष्म, आता सूक्ष्म पदार्थ म्हणजे काय? तर जो आंखों से दिखाई नहीं देते ऐसे परमाणु अति सूक्ष्म है. सगळ्यात छोटं द्रव्य कोणतं असेल? कोणतं द्रव्य सगळ्यात छोटं आहे? 6 द्रव्यांमध्ये 6 द्रव्यांमध्ये सगळ्यात सूक्ष्म द्रव्य जे आहे हे परमाणु मानल्या गेलेलं आहे. कारण परमाणु हे सगळ्यात लहान इकाई आहे. द्रव्य मापन करायचं असेल तर परमाणुचंच आम्हाला माप ठरवावं लागलं. क्षेत्र मापन करायचं असेल तरीही आम्हाला परमाणुचाच आधार घ्यावा लागला. काल सांगण्यासाठी देखील परमाणुच आम्हाला उपयोगी पडला आणि भाव सांगण्यासाठी आम्हाला परमाणुच उपयोगी पडला, की अविभाग प्रतिच्छेद सांगण्यासाठी आम्हाला त्याचाच उपयोग करावा लागला. म्हणजे हे असं सूक्ष्म इकाई आहे. आणि याला समांतर असलेलं सगळ्यात सूक्ष्म द्रव्य जे आहे ते कालाणू. परमाणु एवढं सूक्ष्म कालाणू पण आहे, पण परमाणुला गती आहे.
कालाणू मात्र एकाच जागेवर स्थित आहे. हा देखील इंद्रिय गोचर नाही. हा देखील कसा आहे, अमूर्तिक द्रव्य आहे, आमच्या इंद्रियांच्या माध्यमातून जाणता येत नाही. असे जे काही सूक्ष्म पदार्थ आहे आणि कित्येक स्कंध देखील असे आहे की जे आम्हाला इंद्रियांच्या माध्यमातून जाणता येत नाही. आमचं शरीर हे ज्या आहार वर्गणेपासून बनलेलं आहे, ही आहार वर्गणा, आमचे शब्द ज्या भाषा वर्गणेपासून बनलेले आहे ती भाषा वर्गणा, मन ज्यापासून बनलं ती मनोवर्गणापासून बनलं ती तेजस वर्गणा, कारमाण शरीर ज्यापासून बनलं ती कारमाण वर्गणा, या 5 वर्गणा ह्यातच स्कंधरूप आहे. आणि हे स्कंध वातावरणामध्ये पूर्णतः तीनही लोकांमध्ये सर्वत्र आणि पूर्णतः व्यापून आहे. पण असं असलं तरी हे कोणतेही स्कंध आम्हाला दिसत नाही. आमच्या शरीरामध्ये आत्ताही परमाणू येतात आहे, निघून चाललेले आहे. आमच्या ज्ञानाचा तो विषय बनत नाही. वस्तू जुन्याची नवी झाली, त्यामध्ये नवीन परमाणू आले, जुने निघून गेले. पुस्तक कालचं जुनं झालं, त्यातले परमाणू निघून गेले आहे, नवीन आले आहे. आम्हाला वाटतं पुस्तक जसं आहे तसं आहे, पण त्यामध्ये बदल झालेला आहे. परमाणू आले गेले आहे, आमच्या ज्ञानाचा विषय बनत नाही. अशा तऱ्हेने हे सूक्ष्म असे सगळं काही हे आमच्या ज्ञानाचं अगोचर, मतिश्रुत ज्ञानाचं अनुमानाने आम्ही जाणतो, हा भाग अलग आहे, पण प्रत्यक्ष आम्ही याला अनुभवू शकत नाही. असे हे सूक्ष्म. नंतर अंतरिष्ट म्हणजे जो काल की अपेक्षा परोक्ष है, उसे अंतरित कहते हैं. जे पूर्वी होऊन गेलेले आहे. समजा आदिनाथ स्वामी होऊन गेले, महावीर स्वामी होऊन गेले, किंवा त्याच्याही आधी 14 मनू झालेले आहे, 9 बलभद्र झालेले आहे, कृष्ण आदी झालेले आहे, 63 शलाका पुरुष झालेले आहे. अशा प्रकारचे हे पूर्वी होऊन गेलेले किंवा भविष्यात जे होणार आहे, हेही आज आमच्यासाठी अंतरित आहे. आज प्रत्यक्षात ते नाही आहे, म्हणून अंतरित आहे. आणि तिसरं दूरवर्ती, जो क्षेत्र की अपेक्षा खूप दूर स्थित है, उसे दूरवर्ती कहते हैं. जसं सुमेरू पर्वत आहे किंवा बाकीचेही जे काही आहे, हे दूरवर्ती पदार्थ आहे. अशा प्रकारे पहिलं आपण हे आज्ञाविषय धर्मध्यान बघितलं. यानंतरचा भाग उद्याला बघूया. आज आपण इथे थांबू. जिनवाणी के ज्ञान ते तुझे लोकालोक, तो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ खूप. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो वज्रायाणम, नमो लोये सवसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.